कुर्ला बस डेपोवरती प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत। रिक्षाच नसल्यामुळे प्रवासी बसवरती अवलंबून आहेत आणि आपण पाहतोय की सीएनजी जी आहे त्याचा तुटवडा जाणवलेला आहे। दुसरीकडे रिक्षाच त्यामुळे नाही आहेत आणि म्हणून प्रवाशांना सुद्धा तात्काळत राहावं लागतंय। एका ठिकाणी सीएनजी गॅस पंपावरती रिक्षा चालकांच्या टॅक्सीच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यांचेही हाल होत आहेत। अगदी पहाटे 3 ते 4 वाजेपासून ते लाईन मध्ये उभे आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय सध्या टॅक्सी आणि रिक्षा नसल्यामुळे मुंबईकरांचेही हाल होत आहेत। गेले 2 दिवस मुंबईमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर कुर्ला ठिकाणी पाहायला गेलं तर रिक्षाच्या भरमोठ्या रांगा जे आहेत चाकरमानी त्यांनी लावलेली आहे। बस डेपोवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही चाकरमानी आहेत। काय सांगाल तुम्ही कधीपासून इथे रिक्षाची वाट पाहता? सीएनजी गॅसचा तुटवडा आहे तो जाणवत आहे। जवळजवळ आता अर्धा पाऊण तास झालेले आम्ही इथे लाईनीत उभे आहेत। उन्हात एकदम हे पळतोय तरी पण अजूनही रिक्षा काही येत नाही आहेत। अर्धा तास झालाय आम्ही थांबलोय पण ऑटो काही थांबत नाही ना। जसं ऑटो येते तसे लोक डायरेक्टली चढतात। त्याच्यामध्ये लाईन वगैरे काही फॉलो नाही होत आता बिकॉज ऑटोचा तुटवडा आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो। यहाँ रिक्शा बहुत दिक्कत हो रही है। यहाँ पे जाने के लिए हम लोग 1 घंटे से यहाँ पे लाइन पे खड़े हैं। बस रिक्शा मिल नहीं रहा है। 1 घंटे से हम लोग कंटिन्यू लाइन पे धूप में खड़े हैं। फिर प्रॉब्लम हो रही है। अभी क्या कर सकते, पब्लिक है तो झेलना ही पड़ेगा। गवर्नमेंट कुछ करे इसके लिए व्यवस्था करे तभी जाके कुछ हो सकता है। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूर, साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।